असतील ती छोटी मोठी कामं विश्वास कोकणे यांनी स्वखर्चातून कुणाचाही चहा न पिता पुढारी म्हणून किंवा काही कुठला काही हे म्हणून नाही केलेलं, तर एक त्यांच्याकडून होतंय ती जनसेवा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. निवडून येतील वाटतं का? 100% किती किती मतं घेतील खामसवाडीमधून? खामसवाडीत 60 ते 70% पुढे चालतील. धन्यवाद. आता प्रचार चालू झाला. याच बरोबर खामसवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार विश्वासभाऊ कोकणे हे महाराष्ट्र न्यूजला निवडणुकीच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतील. नाव सांगा. मी विश्वास हनुमंतराव भिवाजी कोकणे, खामसवाडी येथील रहिवासी असून या ठिकाणी अपक्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून 3 वर्षापूर्वी निवडून आलेलो आहे. आणि आज मी जिल्हा परिषद निवडणूक 2026 करता खामसवाडी गटातून भारतीय जनता पार्टीचा व महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आज निवडणुकीचा प्रचार माझा भेटीगाठीवरती भर देऊन चालू आहे. या प्रचारादरम्यान मी सर्व जनतेस एवढंच आव्हान करू इच्छितोय की देणारं सरकार निवडायचंय का बोल बच्चन नेतृत्व निवडायचंय, देणारी लोक निवडायचेत का काम करणारी लोक निवडायचेत का गप्पा मारणारी लोक निवडायचेत. आणि या येणाऱ्या तारखेला एक लोकभावना आमच्या खामसवाडी परिसरामधील 8 गावामध्ये, खामसवाडी असेल, गोविंदपूर असेल, माळकरंजा असेल, देवळाली असेल, डोराळा असेल, बोरगाव असेल, वाटवडा असेल आणि वडगाव असेल, या 8 गावामध्ये सर्वसामान्य जनतेनं मनावरती घेतलेला आहे की यावेळेस आपल्याला भाजपची साथ द्यायची. त्याच्यामागं मुख्य हेतू आहे की गेल्या 10 वर्षामध्ये असा इतिहास या भाजप सरकारने केलेला आहे. केंद्र सरकारचे काही निर्णय असतील, राज्य सरकारचे काही निर्णय असतील, आणि आम्हाला 2019 नंतर राणादादासारखं एक सक्षम नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून या जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल आणि घोडदौड सुरू झालेली आहे. आणि राणादादाच्या पाठीमागं या धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनता उभी टाकलेली आहे. नगरपालिका निवडणुकीतून आपल्या सर्वांच्या निदर्शनास आलेला आहे. याचा मुख्य हेतू असा आहे की आपल्याला जर या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला सत्तेच्या बाजूने राहावं लागेल. हा निर्णय घेऊन राणादादासोबत आम्ही त्यावेळी 2019ला भाजपमय झालोत आणि तिथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण राणादादा नवीन असताना सुद्धा भाजपच्या निष्ठावंत लोकांशी विचारविनिमय करून प्रत्येक निर्णय या ठिकाणी घेण्याची लकब राणादादासारख्या नेतृत्वात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत गट जुना आणि भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे आम्ही राणादादासोबत कार्यकर्ते यांचा समूहातून हा नगरपालिकेचा निकाल असेल हा दिसून आलेला आहे. त्याच पद्धतीनं 2026 जिल्हा परिषद निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, ही राणादादाच्या नेतृत्वाखाली, दत्ताभाऊ कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली, सुजितसिंहजी ठाकूर साहेब असतील किंवा आमचे सर्वच भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी असतील, यांच्या नेतृत्वाखाली भाजपमय झालेली दिसून येणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीमध्ये निवडून येणारा उमेदवार ज्याचा लोकांनी आग्रह केला, असं निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. त्यामुळं लोक त्यांना स्वीकारणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीलाच निवडून देणार आहेत. या ठिकाणी तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसाचा मॅप काय असेल? माझं प्रथमतः या धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी गटातील लोकांना न्याय देण्यासाठी माझं प्रथम हे कार्य आहे. मी खुलं आवाहन करतोय, मी माझ्या कर्मावरती, माझ्या कामावरती विश्वास ठेवणार आहे. राणादादा सारखा एक सक्षम माणूस माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे. भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे. आणि या भागाचा जर विकास करायचा असेल तर सत्ता लागते आणि सत्ता ही जनतेनं ठरवलंय की भाजपची येणार आहे. आणि या भागाचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला निवडून तिथं गेल्याच्या नंतर मी लोकांना खुलं आवाहन करतोय
अनेक जण म्हणत असतील मला एक संधी द्या. मी लोकांना खुलं आवाहन करतोय की मला फक्त 3च वर्ष संधी द्या. मला 5 वर्ष सुद्धा नका. कारण माझा मागचा 5 वर्षाचा इतिहास बघितला आणि कामाचा आलेख जर बघितला, आज ही जनता उभा राहिली माझ्या पाठीशी. जनता तर उभा राहिली, परंतु विरोधकातली सुद्धा काही लोक माझ्या प्रचाराला लागलेली आहेत. ही माझी जमेची बाजू आहे. आणि मी कर्मावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. माझं काम गेल्या 5-6 वर्षामध्ये जी काही या परिसरामध्ये झालंय, मग रोजगार हमीच्या विहिरी मंजुरी करण्यामध्ये माझा पाठपुरावा असेल, वृद्ध कलावंत असतील, या ठिकाणच्या श्रावणबाळ योजनेच्या पगारी असतील, आणि या शासनाची, भारतीय जनता पार्टीची, महायुतीच्या शासनाची, देवेंद्र फडणवीस सरकारची, राणादादा सरकारची या ठिकाणची जी लाडली बहीण योजना आहे, ती माझ्या माऊलीला, माता भगिनींना आधार देणारी ठरलेली आहे. आणि प्रचिती त्याची ह्या मतदान रूपातून या ठिकाणी दिसत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की देणाऱ्या सरकारच्या सोबत राहिल्यानंतर या भागाचा, या गटाचा, खामसवाडी गटाचा व या खामसवाडी गटातील असणाऱ्या 8 गावाचा विकास जर करायचा असेल तर भाजपच्या बाजूनं उभा राहिला आणि इथला उमेदवार भाजपचाच येणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही. आणि त्या निधीच्या माध्यमातून ग्रामविकास खाता असेल, जिल्हा परिषद असेल, DPTCचा निधी असेल, जास्तीत जास्त प्रमाणात आणण्याचा प्रयत्न माझा असेल. आणि मी खुलं आवाहन करतोय की या प्रत्येक गावातील 8 गावं जे आहेत या मतदारसंघातील, या गटातील, खामसवाडी गटातील, त्या प्रत्येक गावाच्या देवळामध्ये मी 15 दिवसाला जाऊन बसणार आहे. का बसणार आहे? तर त्या ठिकाणी लोक येतील, त्यांच्या समस्या सांगतील आणि त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम मी त्या माध्यमातून करणार आहे. आणि मी मगाशी सांगितलं की मला या भागामध्ये कुठल्याही प्रकारची गुत्तेदारी करायची नाही. माझा मागचा इतिहास बघितला तर मी गुत्तेदारीच्या राड्यात पडणारा माणूस नाही. मला फक्त या मतदारसंघामध्ये नाव करायचंय की बाबा विश्वास कोकणे नावाचा एक सदस्य या भागातून निवडून गेला आणि त्या कालावधीमध्ये अशा अशा पद्धतीची कामं झाली, हा इतिहास रचायचं काम मला करायचंय. त्यासाठी मला, आणि मी जनतेसाठी 24 तास वेळ देणारा माणूस आहे. तुम्ही आज कुणालाही विचारलं तरी सहज 18 वर्षाचा वयोगटातील पासून 75 पर्यंतच्या लोकांपर्यंत विचारलं तर आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वास कोकणे आणि किरण पाटील यांचं नाव आहे. आणि हा इतिहास काय आमची जादूची कांडी नाही, आम्ही तसं वागलोत मागच्या काळामध्ये. म्हणून मी जाहीरपणे सांगतो की येणाऱ्या 7 तारखेला गुलाल आम्ही लिहिणार आहोत. आणि ह्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त, फक्त आता ह्यांची धडपड फक्त ह्यांचं डिपॉझिट वाचवण्यासाठी असणार आहे. कारण या भागातला, आमच्या भागामध्ये अनुसूचित जातीसाठी हा गट राखीव असताना सुद्धा 4943 लोकसंख्याची अनुसूचित जातीचा मतदार असताना या ठिकाणी एकही स्पर्धक ज्याच्याकडे पक्षाची नोंदणीकृत आहे असा एकही व्यक्ती आज या मतदारसंघातला एक नाही का. माझं विरोधकांना खुलं आव्हान आहे की आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी काढले? जे वंचित आहेत, जे ह्या पदापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा लोकांना या पदावरती येण्यासाठी आरक्षण हा क्रायटेरिया लावलेला आहे. समजा आज बाहेरगावची लोक आली आणि या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर येथील 4900 पेक्षा जास्त असलेल्या अनुसूचित जातीच्या लोकांनी काय करायचं? ही गरिबाची लेकरं आहेत. तुम्ही प्रस्थापित आणि धनदांडग्यांना जर उमेदवारी देत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला ती म्हणजे मूठ माती देत असाल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यापुढे जाऊन सांगतो की ही जनतेनं हे ओळखलंय की स्थानिकचा विरोध उमेदवार निवडून द्यायचा, आणि त्यामध्ये माझं प्रामुख्यानं नाव विश्वास कोकणे म्हणून आघाडीवर आहे. तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की या ठिकाणी ही निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि जनशक्ती माझ्या पाठीशी आहे. आणि जनशक्ती ज्याच्या पाठीशी आहे त्याला कुणीही हरवू शकत नाही. आणि आमची गनिमी कावा पद्धतीनं निवडणुकीची रणनीती आखलेली आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण युवक आहे आणि जनतेच्या केलेल्या कामाच्या भरोश्यावर, मागच्या कामाच्या, मी या जनतेला सामोरे जाणार, जनतेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आणि जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि विजय माझा निश्चित आहे. आजची मी तुम्हाला कसबे साहेब, आजची ही मुलाखत या उमराच्या झाडाखाली बसून देतोय. आजचं वाक्य ठेवा, गुलाल हा विश्वास कोकणेचा आणि भारतीय जनता पार्टीचाच असेल. आणि या जिल्ह्याच्या, धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवरती आमचा महायुतीचाच झेंडा फडकलेला दिसेल. जर महायुतीचा झेंडा जर फडकला नाही तर राजकारण सोडून शेत आणि घर याच्या व्यतिरिक्त काही करणार नाही, हे माझं खुलं आव्हान आहे. आणि मी
इथल्या आमदाराला आणि खासदाराला जाहीर आव्हान देतोय, जर तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही तुमची ताकद जेवढी वापरायची तेवढी वापरा. ही जनशक्ती तुम्हाला या निवडणुकीमध्ये हरवल्याशिवाय राहणार नाही, कारण ही माझी लढाई नाही, विचाराची लढाई आहे. मी या आमदाराला खासदाराला खुलं आवाहन करतो, आमच्या अनुसूचित जातीचा एकही लायक उमेदवार तुम्हाला या मतदारसंघातला दिसला नाही का? माझं खुलं आव्हान आहे, याचा जबाब तुम्ही द्या. या कसबे साहेबाची मुलाखत बघितल्यानंतर तुम्ही ह्याचं उत्तर देणं आम्हाला अपेक्षित आहे. आमच्या अनुसूचित जातीच्या 4,900 लोकांवरती तुम्ही का अन्याय केलाय ह्याचं आव्हान अगोदर द्या आणि पुन्हा प्रचाराला तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या सुरुवात करा. तुम्हाला पैसे घेऊन तुम्ही उमेदवारी वाटता, हे कुठलं पातक तुम्ही करणार आहेत, हे कुठं फेडणार आहेत? तुम्ही रडून मतं मागू नका, विकासाच्या मुद्द्यावरून मतं मागा. राणादादा सारखा नेता आमच्या पाठीशी आहे, ही आमची जमेची बाजू आहे आणि राणादादा तुम्हाला 10 वेळेस पुरून उरणार आहे. आमदार खासदार तुम्हाला खुलं आव्हान आहे, हा राणादादाचा चेला तुम्हाला चितपट केल्याशिवाय येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहणार नाही. धन्यवाद. कोकणे साहेबांनी अशा पद्धतीचे महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून बाईट दिलेली आहे की त्याने विरोधी पक्षाला थोडक्यात चॅलेंज केलेलं आहे आणि त्यांचं वास्तविकतेला धरून चॅलेंज आहे. तुम्ही जे बोलला ते कोकणे साहेब अगदी बरोबर आहे. कारण जो काय शेड्यूल कास्टचे मतदारसंघ आहेत किंवा अनुसूचित जातीचे जे काय मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी स्थानिकच्या उमेदवाराला चान्स न देता बाहेरला, ते आपली आई बहीणच असेल ते भाग वेगळा आहे. मी माझ्या परंतु निष्ठेनं ज्या आता प्रत्येक माणूस प्रत्येक पक्षात निष्ठेने काम करत असतो, मग ते आता निष्ठावंतांनी काय करायचं? आणि या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या खामासवाडी वासियांना एक विनंती आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला अमूल्य मतदानाचा हक्क दिलेला आहे, ते अमूल्य मतदान योग्य उमेदवारालाच द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.